मला एवढं कळत होतं की या देशात कोणी खुश नाहीये, ना कुठचं राज्य खुश आहे, ना कुठचं प्रांत खुश आहे, ना कुठची भाषा खुश आहे, ना कुठचं धर्माला वाटतं की आपलं काम होतं, ना कुठच्या जिल्ह्याला काही वाटतं. आणि खास करून जर महाराष्ट्रात पाहिलं गेलं तर ना शेतकरी खुश होते. आणि हेच चित्र बिहारमध्ये होतं, हेच चित्र उत्तर प्रदेशमध्ये होतं, हेच चित्र हरियाणामध्ये होतं. ना महिलांना सुरक्षित वाटत होतं, ना तरुणांना असं वाटत होतं की 10 वर्षात आपलं काही भलं झालंय. आणि मग एकंदर सगळ्याच नागरिकांना वाटत होतं की होय, आपल्या देशातलं संविधान धोक्यात आलं. आणि ते खरं होतं. आणि ही जी सुरुवात जी आपण संविधानाच्या रक्षणाची केली होती ती या लोकसभेच्या निवडणुकीतून नाही, तर आदल्याच वर्षी जेव्हा आपलं सरकार पाडलं होतं 2022 साली, म्हणजे 1 वर्षापूर्वी माझी निष्ठा यात्रा सुरू झाली होती. इथेच येऊन मी आपल्याला संबोधित केलं होतं, इथेच येऊन आपल्याशी चर्चा केली होती. आणि त्या निष्ठा यात्रेच्या दरम्यान जे जे लोक गद्दारी करून तिथे पळून गेले त्यांना काय काय आपलं मिळालं. मग काही माझ्या मंचावर होते त्यावेळी, काही पलीकडे पळून गेले होते, काही सुरतला गेले होते, काही गुवाहाटीत जाऊन भेटले, कधी गोव्यात जाऊन टेबलांवर नाचले. आणि ठीक आहे, आज कदाचित त्यांची थोडेफार काळासाठी तरक्की झाली असेल. कोणाला 72व्या मजल्यावर काही घर मिळालं असेल, कोणाला डिफेंडर गाड्या मिळाल्या असतील, काय काय कोणाला म्हणतात टोल नाके मिळालेले आहेत. पण हे सगळं जरी असलं आणि ह्या 50 खोकेवाल्यांना सगळं काही त्यांचं आवडतं, चाहतं, जे काही असेल त्यांच्या मनामध्ये, तो अलादीनचा दिवा कसा होता, थोडं घासलं की जे पाहिजे तसं तसं मुख्यमंत्री महोदयांकडे जातात. हे असं थोडं केलं की सगळं काही मिळतं. पण हे जरी त्यांच्यासाठी खरं असेल तरी तुम्ही मला सांगा, गेल्या 2 वर्षामध्ये महाराष्ट्राला जे हवं आहे, महाराष्ट्राच्या तरुणांना जे हवं आहे, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना जे हवं आहे, महाराष्ट्रातल्या महिलांना जे हवं आहे, हे महाराष्ट्राला मिळालं आहे का? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.